नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं मी स्वागत करतो। आपण पोलीस भरतीची महत्त्वाची बूस्टर PYQ सिरीज सुरू केलेली आहे आणि या बूस्टर सिरीजचा हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले होते। या व्हिडिओमध्येही आपण अत्यंत महत्त्वाचे PYQs पाहणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। पण या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर आद्विक करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा। चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आजच्या या सिरीजचा। तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर सार्क ही साऊथ एशियन असोसिएशन रिजनल कोऑपरेशन याचं फुल फॉर्म आहे। सार्कचं मुख्यालय हे काठमांडू येथे आहे। मग आपण सार्क बद्दलची पूर्ण माहिती पुढील स्लाइडमध्ये बघणार आहेत, कारण बऱ्याचदा सार्कवर पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले आहेत। मग आपण बघू शकतो 8 डिसेंबर 1985 ला सार्कची स्थापना झालेली आहे। स्थापनेचे ठिकाण ढाका बांगलादेश आहे। मुख्यालय काठमांडू येथे आहे। सार्क शिखर परिषद पहिली परिषद ढाका येथे 1985 ला झाली होती आणि शेवटची 18वी परिषद ही काठमांडू 2014 ला झाली होती। पण ती परिषद नंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव असल्यामुळे परिषदा होऊ शकल्या नाही। एकूण सदस्य राष्ट्र हे 8 आहेत, जसं की भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूटान, मालदीव, अफगाणिस्तान हा 2007 मध्ये सदस्य झाला होता। दक्षिण आशियामध्ये सहकार्य वाढवणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्य करणे, तसंच साप्टा हा जो करार आहे जो ट्रेड वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा आहे, स्थिरता वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे, हा करार सुद्धा सार्कचा महत्त्वाचा करार मानला जातो। त्यानंतर पुढचं बघा, चीनची राजधानी कोणती आहे? तर लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, चीनची राजधानी ही बीजिंग आहे। टोकियो ही जपानची राजधानी आहे आणि चीनची राजधानी ही बीजिंग आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, टांझानियामधील किलीमांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे? तर हा सुप्त प्रकारचा ज्वालामुखी आहे। ज्वालामुखीचे 3 प्रकार पडतात, जागृत ज्वालामुखी, सुप्त ज्वालामुखी आणि मृत ज्वालामुखी। मग आपण पुढील स्लाइडमध्ये बघूया, जागृत ज्वालामुखी म्हणजे काय? जे ऍक्टिव्ह आहेत, ज्यांचा सतत उद्रेक होतोय, अशा ज्वालामुखींना जागृत ज्वालामुखी म्हणतात। जसं की माउंट एटना असेल इटली मधला, माउंट वेसुवियस असेल इटली मधला, माउंट सेंट हेलिस असेल अमेरिका मधला, किलाउया असेल हवाई अमेरिकेमधला, फुजियामा असेल जपान मधला किंवा माउंट फुजी असेल। आता या ज्वालामुखीबद्दल थोडंसं संदिग्धता आहे, कारण बरेच जण याला सुप्त मानत होते, पण अलीकडे तो उद्रेक होतोय म्हणून त्याला जागृत मध्ये सुद्धा मानतात। मग फुजियामा हा सुप्त मानला जातो, बहुतेक वेळा त्याचा उद्रेक पण होतो। माउंट किलीमांजारो हे आपलं ऑप्शन होतं। माउंट रेनियर हा अमेरिकेमध्ये आहे। त्यानंतर मृत ज्वालामुखीचा जर विचार केला तर एडिनबर्गचा आर्थर सीट स्कॉटलंडमध्ये आणि कोहला ज्वालामुखी हवाई हे 2 ज्वालामुखी हे मृत मानले जातात, म्हणजे ते डेड झालेत, कधी त्यांचा संभव नाही आहे उद्रेक होण्याचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मी इथं राहून गेली सांगायची, ती म्हणजे भारताचा बॅरन आयलंड हा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे जो अंदमान निकोबार बेटामध्ये येतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बुडापेस्ट ही हंगेरी देशाची राजधानी आहे आणि जर्मनीची राजधानी आहे बर्लिन, स्पेनची राजधानी आहे माद्रिद आणि इटलीची राजधानी आहे रोम। तर आपल्याला देश आणि राजधान्या असा प्रश्न विचारला जात असतो। कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? तर लक्षात राहू द्या, कोलोरॅडो हे वाळवंट उत्तर अमेरिकामध्ये येते आणि हे एक महत्त्वाचं वाळवंट मानले जातं। मग आपण बघू शकतो की जगामध्ये कुठं कुठं कोणकोणते वाळवंट आहेत, मी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो। तर दक्षिण अमेरिकेमध्ये आटाकामा हे वाळवंट आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये कलहारी वाळवंट आहे। तसंच खरं तर उत्तर आफ्रिकेमध्ये असणारं, उत्तर आफ्रिकेमध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिकेचाच भाग आहे, ते म्हणजे सहारा वाळवंट सुद्धा आहे, जे जगातलं सर्वात मोठं वाळवंट मानलं जातं। पण ते उत्तर आफ्रिकेत येते, पण दक्षिण आफ्रिकेत कलहरी मानलं जातं। आणि आशियामध्ये खास करून थरचं वाळवंट आहे।
वाळवंट आहे. गोबीचं वाळवंट आहे मध्य आशियामध्ये, गोबीचे वाळवंट आहे. त्यानंतर टाकला मकान हे चीनमध्ये येतं. असे अनेक महत्त्वाची वाळवंट आहेत जे तुम्हाला मी सांगितले. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी महासागरात आहे? तर हिंदी महासागरामध्ये सुंदा नावाची गर्ता येते. टोंगा गर्ता ही पॅसिफिक महासागरमध्ये येते. मरियाना गर्ता ही पॅसिफिक महासागरामधली अतिशय खोल गर्ता आहे. खरं तर दक्षिण पॅसिफिकमध्ये, दक्षिण प्रशांतमध्ये टोंगा येते. तर मरियाना ही सर्वात खोल गर्ता मानली जाते किंवा खोल भाग आहे. हा प्रश्न आलेला आहे, पुढे आपल्याला दिसेल पोलीस भरतीमध्ये आलेला. मरियाना गर्ता प्रशांत महासागर सर्वात खोल गर्ता. टोंगा गर्ता दक्षिण प्रशांत जगातील दुसऱ्या क्रमांकाची खोल गर्ता आहे. फिलिपाईन्स गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात आहे. कुरिल कामचटका गर्ता रशिया व जपान जवळ आहे. त्यानंतर पोर्तुगालच्या जवळची अटलांटिक गर्ता आहे. त्यानंतर जावा गर्ता आहे हिंदी महासागरमध्ये. सो असे अनेक महत्त्वाच्या गर्ता आहेत आपल्याला माहीत पाहिजे, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. सील व वॉरलस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? आता लक्षात घ्या, असा प्रश्न हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2023ला आलेला आहे. तर असे पण प्रश्न येऊन जातात. तर टुंडा प्रदेश हा, याला शीत वाळवंटाचा प्रदेश म्हणून सुद्धा ओळखतात. या भागात सील किंवा वॉरलस, आता बेसिक पुस्तकांमधला हा प्रश्न आहे. आपण जे स्टेट बोर्डचे पुस्तकं करतो त्या स्टेट बोर्डमध्ये आपल्याला विविध खंडांची माहिती दिलेली आहे, त्यामधून हा प्रश्न आलेला आहे. म्हणून सर म्हणार मग याची तयारी कुठून करावी, तर स्टेट बोर्डमधून करा. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? बघा, मी ऑलरेडी बोललो तुम्हाला, मरियाना गर्ता जवळजवळ 11,034 मीटर एवढी खोल ही गर्ता आहे मरियाना गर्ता. आणि ही गर्ता पॅसिफिक महासागरमध्ये आहे, ज्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, पनामा कालवा हा टिंबटिंब महासागरांना जोडतो. तर लक्षात घ्या, पनामा कालवा हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो. अटलांटिक अँड पॅसिफिक महासागरांना हा पनामा कालवा जोडतो. आलं लक्षात? तर पनामा कालवा हा कुठं जोडतो? अटलांटिक अँड पॅसिफिक महासागरला जोडतो. मग आपण बघू शकतो की असे काही कालवे आहेत, असे काही सामुद्रध्वनी आहेत की जे कोणाला जोडतात. मग बघा, जिब्राल्टरची सामुद्रध्वनी भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागरला जोडण्याचं काम करते. सुएझ कालवा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्राला जोडण्याचं काम करतो. हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो आपल्याला पोलीस भरतीला. त्यानंतर पनामा कालवा अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर, आताच तुम्हाला मी हा आपण प्रश्न घेतलेला आहे, त्याचं हे उत्तर आहे. पालची सामुद्रधुनी हिंदी महासागर बंगालच्या उपसागराला जोडते. सिनाई द्वीपकल्प आफ्रिका व आशिया खंड जोडण्याचं काम करते. आणि बेरिंगची सामुद्रधुनी आर्टिक महासागर आणि पॅसिफिक महासागरला जोडण्याचं काम करते. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, म्हणजे महत्त्वाचा भाग आहे. नेक्स्ट पोलीस भरतीमध्ये 100% प्रश्न येऊ शकतो. ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? बघा, ब्रिक्स, सार्क, युनेस्को अशा अनेक संघटनांवर प्रश्न येतात. आणि अकोला पोलीस 2023ला आलेला हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, याचा पाकिस्तान हा ब्रिक्समध्ये येत नाही. ब्रिक्स याचा अर्थ होतो, लक्षात घ्या, ब्राझील असेल, रशिया असेल, इंडिया असेल, चायना असेल आणि साऊथ आफ्रिका असेल, याला मिळून तयार होतं ब्रिक्स. आता ब्रिक्सचे सदस्य वाढलेले आहेत, ते काय आहेत, कसे आहेत ते बघूया आपण. ब्रिक्स संघटनेची स्थापना 16 जून 2009ला झाली होती. रशियाच्या एकेतिनबर्ग येथे ही स्थापना झाली होती. मात्र ब्रिक्स संकल्पना ब्रिटिश अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी मांडली होती. स्थापना समयी सदस्य भारत, रशिया, ब्राझील, चीन होता. नंतर 2010 साली दक्षिण आफ्रिका याचा सदस्य बनला. 2024 साली इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिरात हे सदस्य झाले. आणि 2025 मध्ये इंडोनेशिया सुद्धा सदस्य झाला. त्यामुळे याची एकूण सदस्य संख्या 10 झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, ब्रिक्स राष्ट्रांची एक न्यू डेव्हलपमेंट बँक सुद्धा स्थापन झालेली आहे. आणि या बँकेचं मुख्यालय शांघाय चीनमधलं सिटी आहे या ठिकाणी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, 2026चं ब्रिक्सचं अध्यक्षपद हे भारत भूषवणार आहे. आणि 18वी ब्रिक्स परिषद ही भारतात होणार आहे. भारत त्याचं यजमान पद स्वीकारलं
आहे असं म्हणायला हरकत नाही. ठिकाण भारत आहे, अध्यक्षपद भारतात असणार आहे. 2025 मध्ये ही ब्राझीलमध्ये रिओ दे जानेरो येथे झाली होती आणि मागची 2024 ची कझान रशियामध्ये झाली होती. तर आपल्याला असे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. आता या असे प्रश्न विचारले जातात का विचारले जातात, तर ब्रिक्स बद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, परिषद विचारले जाऊ शकतात आणि ब्रिक्स भारत अध्यक्षपद होतोय. 100% पोलीस भरतीला या टॉपिकवर प्रश्न कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार म्हणजे येणार. IMPA करूनच जा. त्यानंतर खालील देश G20 या गटातील देश नाही. बघा G20, G7 या सगळ्या परिषदांवर पोलीस भरतींना 100% प्रश्न आलेले आहेत. तर जपान तर आहे, विकसित आहे, फ्रान्स पण आहे, इटली पण आहे. आता G20 मध्ये पाकिस्तान कुठंही नाहीये, लक्षात राहू द्या. हा कुठंही नाहीये, म्हणून लक्षात राहू द्या. G20 मध्ये कोण कोण आहेत बघा. मग अमेरिका आहे, इटली आहे, जपान, फ्रान्स, जर्मनी आहे, ब्रिटन, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, साऊथ कोरिया, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन सुद्धा समाविष्ट झालेला आहे. सो जवळजवळ 19 देश आहेत, 2 संघटना सुद्धा त्यात सामील आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सो G20 ची जी परिषद आहे दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा जोहन्सबर्ग येथे झालेली आहे. या वर्षी 2025 ची परिषद पण पोलीस भरतीला विचारू शकतात. तर पहिल्यांदाच आफ्रिका खंडात झालेली आहे आणि खास म्हणजे जोहान्सबर्ग या ठिकाणी झालेलं आहे. आफ्रिकन युनियन पण याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे आणि आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांच्या गावी सोवेतो टाउनशिप या ठिकाणी ही परिषद झाली. त्यामुळे लक्षात राहू द्या, 100% पोलीस भरतीला प्रश्न येणार म्हणजे येणार. करून जा. मी उगाच हे करंट अफेअर सांगत नाही तुम्हाला, आठवेल ह्या लेक्चर मधून प्रश्न आल्यावर. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे, तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी. जिनिव्हा हे महत्त्वाचं शहर मानलं जातं आणि जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. 1 जानेवारी 1995 ला WTO ची स्थापना झाली होती. जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये येतं. उत्पत्ती गॅड जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड 1948 चा हा करार होता व्यापाराचा. याचंच रूपांतर 1 जानेवारी 1995 ला WTO मध्ये झालंय. जवळपास 164 जवळपास सदस्य WTO चे सध्या आहेत, लक्षात राहू द्या. त्यानंतर अफगाणिस्तान, काबूल, तर इराण म्हणजे काय. सोलापूर शहर 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. तर अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल, तसं इराणची राजधानी काय हा सरळ सरळ प्रश्न आहे. आता इस्तांबूल तर तुर्कमधलं शहर आहे त्यामुळे ते येणार नाही, कट. कैरो इजिप्तची राजधानी म्हणून ते पण येणार नाही. सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये येतं म्हणून याचं उत्तर आहे तेहरान, हे इराणमध्ये येतं. फिनलँड देशाची राजधानी कोणती, तर फिनलँड देशाची राजधानी आहे हेल्सिंकी. हेल्सिंकी ही फिनलँडची राजधानी आहे. फिनलँड देशाबद्दल अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. जगातील सर्वात चांगलं एज्युकेशन देणारा देश म्हणजे फिनलँड आहे. एज्युकेशनला खूप महत्त्व देणारा देश आहे फिनलँड. रोम इटलीची राजधानी आहे, स्टॉकहोम स्वीडनची राजधानी आहे, बर्न ही स्वित्झर्लंडची राजधानी आहे. तर आपल्याला सगळ्या राजधान्या आणि ते माहीत तुम्हाला पाठच असलं पाहिजे. युनिसेफचे मुख्यालय कुठं आहे, तर लक्षात राहू द्या, हा युनायटेड नेशनचा चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड आहे. म्हणजे जे बालक असतात, बालकांसाठी काम करणारी ही युनिसेफ संघटना आहे. खरं तर युनिसेफची स्थापना 1946 मध्ये झालेली आहे आणि तिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क हे युनिसेफचे मुख्यालय आहे. आता इथं बऱ्याचदा गोंधळ होतो कारण युनेस्कोचं मुख्यालय आहे तुमचं पॅरिस, ओके, आणि युनिसेफचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क. बरेच जण याचं उत्तर पॅरिस लिहिण्याची शक्यता आहे. हेग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. हे आपल्याला सगळे मुख्यालय पाठच पाहिजे, आंतरराष्ट्रीय संघटना पाठच पाहिजे. बघा असे प्रश्न येतात. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होतं, साहजिकच आहे. कार्बन डायऑक्साईड हा ग्रीन हाऊस गॅस आहे. मग ग्रीन हाऊस गॅसेस कोणते, जे तापमान वाढवण्याचे काम करतात, जसं क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल.
तर कार्बन डायऑक्साईड सुद्धा तापमान वाढवण्याचं काम करतो, म्हणून हा एक काय ग्रीन हाऊस गॅस आहे असं आपल्याला म्हणता येईल, ज्याच्यामुळे तापमान वाढतं. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, हँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? आता हे सगळे वलीय पर्वत आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय वलीय पर्वत आहेत, सगळे वली पर्वत या कॅटेगरीमध्ये येतात. मग पर्वताचे 4 प्रकार पडतात. मी तुम्हाला पुढे पण एक प्रश्न येणार आहे या टॉपिकवर रिलेटेड, त्या ठिकाणी तुम्हाला या पर्वतांचं सगळं एक्सप्लेनेशन करून सांगतो. बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? तर बिग ॲपल हे न्यूयॉर्क शहराचंच नाव आहे, त्याला बिग ॲपल असं म्हटलं जातं. मग आपण बघू शकतो, लंडन द बिग स्मोक म्हणून ओळखलं जातं, पॅरिस द सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळखली जाते, टोरंटो द मडी ऑफ यॉर्क म्हणून ओळखलं जातं, आणि जपान उगवत्या सूर्याचा देश असं म्हणून ओळखला जातो, आणि नॉर्वे हा मध्यरात्रीचा सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो, आणि अमेरिका हा मावळत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. आता हे इथं आलेलं नाहीये, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा हे प्रश्न येऊ शकतात अशी माहिती मी तुम्हाला देतोय. मग बघा, मुंबई हे 7 बेटांचं शहर आहे, ज्याला भारताचं प्रवेशद्वार म्हणतात. बेंगळुरू सिलिकॉन व्हॅली, स्पेस सिटी, गार्डन सिटी, बगीचा शहर, भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जयपूर गुलाबी शहर, पिंक सिटी म्हणून ओळखतात. अहमदाबाद भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखतात. दख्खनची राणी म्हणून पुण्याला ओळखतात. कोचीनला अरबी समुद्राची राणी म्हणतात. चेन्नईला आशियाचे डेट्रॉइट असं म्हणतात. भारताचं ऑटोमोबाईल राजधानी, आरोग्याची राजधानी सुद्धा चेन्नई आहे. त्यानंतर हैदराबाद ट्विन सिटी म्हणून सिकंदराबाद सोबत आहे म्हणून ओळखली जाते. मदुरई सणांचे शहर म्हणून ओळखले जाते, आणि नोएडा हे पोशाखांचं शहर म्हणून ओळखलं जातं. सो याच्यावर पण पोलीस भरतीला 100 आणि 100% प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. तर बघा, पाकिस्तान इस्लामाबाद, नेपाळ काठमांडू, भूतान थिंपू हे तिघही बरोबर आहेत. ऑस्ट्रेलिया सिडनी हे बरोबर नाही, कारण ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा आहे. बरेच जण सिडनी लिहून येतात बरोबर आहे म्हणून, पण पाकिस्तानची इस्लामाबादच आहे, त्याची पण कराची नाही आहे. नेपाळची काठमांडू हे, भूतानची थिंपूच आहे. म्हणजे थोडक्यात हे तिघही बरोबर आहेत. चौथं सिडनी नाही आहे तर कॅनबरा आहे. त्यानंतर खालीलपैकी देशातील चलनांपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा, वेगवेगळ्या देशांचे चलन सुद्धा आपल्याला विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघू शकतो, इराकचं चलन रुबल नाहीये, त्याचं चलन आहे दिनार. मग रुबल कोणाचं आहे? तर रुबल हे चलन रशिया या देशाचं आहे. लक्षात राहू द्या. मग चीनचं युआन बरोबर आहे, श्रीलंकाचं रुपया बरोबर आहे, दक्षिण आफ्रिकेचा रंड बरोबर आहे. लक्षात राहू द्या. मग बघा, इराक देशाचं दिनार आहे, रशियाचं रुबल आहे, भारत रुपया, इटली लिरा, जपान येन, ब्रिटन पौंड, नेपाळ रुपया, बांगलादेश टंका. हे विचारले जाणारे प्रश्न आहेत, एक्सपेक्टेड आहेत आपल्याला, म्हणून पाठ करून ठेवा. 100% प्रश्न येतो. खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणते पर्वत वली पर्वत नाहीत? आता बघा, तिथं काय वली पर्वत दिले होते, ओळखा वली पर्वत कोणता. इथं उलटा प्रश्न विचारला आहे, पर्वत कोणता दिलेत आणि वली पर्वत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या, आता सोलापूर ग्रामीण 2000 तुम्ही जर PYQs व्यवस्थित केले, पोलीस भरतीला असो, MPSCला असो, कोणत्याही सरळ सेवेला असो, PYQs हाच आपला आधार असला पाहिजे. त्यामुळे पोलीस भरतीची ही PYQ सिरीज तुमच्यासाठी अगदी रामबाण ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कंटिन्यू ठेवणार आहेत आपण, जोपर्यंत आपले पेपर होत नाही तोपर्यंत ही आपली सिरीज चालू राहणार. उलट हिला आपण पुढे जाऊन वाढवणार. मग बघा, हिमालय पर्वत वली आहे, अरवली पर्वत सुद्धा एक वरी, जरी हा अवशिष्ट पर्वत असला, जरी हा अरवली पर्वत अवशिष्ट पर्वत असला तरी हा पण वली पर्वतच होता सुरुवातीला. रॉकी पर्वत सुद्धा वली पर्वत आहे, पण म्हणून याचं उत्तर यापैकी नाही असं येईल. लक्षात राहू द्या, मी रिझन पण दिलं. बरेच जण अरवली पर्वत याचं उत्तर लिहून टाकतील. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, थोडा रफ करतो मी तुमच्यासाठी. पर्वताचे 4 प्रमुख प्रकार पडतात. बघा, मग वली पर्वत, ओके, त्यानंतर गट पर्वत, त्यानंतर तुमचा येतो ज्वालामुखी पर्वत,
आणि चौथा येतो तुमचा अवशिष्ट पर्वत. असे पर्वताचे 4 प्रकार पडतात, लक्षात राहू द्या. आलाच तर तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणता एक पर्वताचा प्रकार नाही वगैरे असा प्रश्न आहे. तर वली पर्वत मध्ये आपण पाहिले सगळे तुम्हाला आलेले आहेत. रॉकी असेल, हिमालय असेल, आल्प्स असेल, अँडीज असेल, हे वली पर्वत आहेत. गट पर्वत मध्ये आपला सातपुडा असेल, विंध्य पर्वत असेल, सह्याद्री पर्वत असेल, हे गट पर्वत मध्ये येतात. ब्लॅक फॉरेस्ट असेल युरोपमधला, हे सुद्धा गट पर्वत आहे. आणि ज्वालामुखी पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले आहे. खरं तर वली पर्वत पण ज्वालामुखी पर्वत राहू शकतात, जसं की अँडीज आहे, रॉकी आहे, हे ज्वालामुखी पर्वत सुद्धा मानले जातात. आणि अवशिष्ट पर्वत, अवशिष्ट म्हणजे काय, हे तिघ पर्वत अंतर्गत भू हालचालींमुळे तयार झालेले आहेत. हा फक्त बाह्य हालचालींमुळे झालेला आहे. म्हणजे ऊन, वारा, पाऊस याचा प्रभाव पडून अवशिष्ट पर्वत तयार झाला आहे. मग अरवली पर्वत हा अवशिष्ट पर्वताचं एक्झाम्पल आहे. पण अरवली पर्वत हा वली पर्वताचं सुद्धा एक्झाम्पल आहे. म्हणून याचं उत्तर यापैकी नाही कदाचित दिलेलं आहे. तर बघा मग खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही. बघा मग कधी कधी एखादा देश आणि त्याची सीमा सुद्धा विचारून टाकतात, आणि खास करून फेमस असणारे देश, कारण ब्राझील एक ब्रिक्सचा सदस्य आहे. असे जे चर्चितले देश असतात त्यांच्यावर 100% प्रश्न येतात. तर याचं उत्तर चिली आहे. चिली या देशाची सीमा ब्राझीलला लागत नाही. बोलिव्हियाचं लागते, उरुग्वेची लागते, कोलंबियाची लागते. मग मी तुम्हाला इथं मॅपिंगद्वारे सांगतो बघा. ग्वाना असेल, सुरिनाम असेल, व्हेनेझुएला असेल, कोलंबिया असेल, पेरू असेल, बोलिव्हिया असेल, पराग्वे असेल, अर्जेंटिना असेल आणि उरुग्वे असेल. जवळजवळ 9 देश आहेत. किती देश आहेत? 9 देश ज्यांची सीमा आपली ब्राझील सोबत आहे. हे एक फ्रेंच गयाना जे आहे हे फ्रान्सचं क्षेत्र आहे, त्यामुळे ते इथं सीमामध्ये पकडता येणार नाहीये. म्हणून लक्षात घ्या 9 देश जवळजवळ डायरेक्टली लागलेले आहेत. सर्वात लहान खंड कोणता आहे? सर्वात लहान खंड या ठिकाणी जर आपण बघितला तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड म्हणून ओळखला जातो. मग आधी महत्वाचं म्हणजे आपण जर बघितले तर जगात एकूण 7 खंड आहेत. किती आहेत? 7 खंड. आता बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आणि मी पोलीस भरतीच्या सुद्धा 1-2 पुस्तकांमध्ये या चुका बघितलेल्या आहेत. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये 8 खंड देऊन टाकलेले आहेत. 8वा खंड झियालँडिया आहे. कोणता आहे? झियालँडिया. बट याला ऑफिशियल मान्यता नाही भेटली विद्यार्थी मित्रांनो अजून. म्हणून आजही 7च खंड मानले जातात. म्हणून लक्षात राहू द्या, आशिया सर्वात मोठा खंड आहे जगातला. दुसरा आफ्रिका आहे, तिसरा अमेरिका आहे, उत्तर अमेरिका, चौथा दक्षिण अमेरिका, 5वा अंटार्क्टिका, 6वा युरोप आणि ऑस्ट्रेलिया 7वा. सर्वात लहान खंड मानले जातात. मी टक्केवारी सुद्धा दिलेली आहे. ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करणारच आहे, त्यामुळे तुम्हाला ही माहिती सुद्धा भेटून जाईल. चला नेक्स्ट. खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश म्हणून फिनलँड या देशालाच हजारो सरोवरांचा देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? खालीलपैकी कोणता सर्वात लहान महासागर आहे? तर एकूण 5 महासागर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आर्क्टिक महासागर हा सगळ्यात लहान महासागर मानला जातो. मग आपण बघू शकतो पॅसिफिक मधला सर्वात मोठा आणि खोल महासागर मोठा महासागर आहे. म्हणजे आता असा पण प्रश्न आहे, सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक. 2 नंबरला आहे अटलांटिक, 3 नंबरला आहे हिंदी महासागर, 4ला आहे दक्षिण महासागर, ज्याला अंटार्क्टिक महासागर असंही म्हणतात, आणि आर्क्टिक महासागर जो सर्वात लहान महासागर मानला जातो. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्या संदर्भातले महत्त्वाचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला जर ही PDF हवी आहे तर तुम्ही 8507464444 या नंबरला मला व्हॉट्सअप करू शकतात, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपची आपली लिंक टाकणार आहे, तिथेही तुम्हाला ही PDF बघता येईल. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आद्विक करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी निश्चितच सबस्क्राईब करा. अशीच सिरीज आपण पुढील काळात चालू ठेवणार आहोत. तर चला पुढे भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.